मला चालतंय पाठ असलं तर स्त्रियांच्या बाबतीत कोणी अनुचित वर्तन केले तर तसे करण्यास ते कठोर शिक्षा देत असे. जाणता राजा एकच होऊन गेला, इतिहासाच्या पानावर आपले नाव करून गेला, म्हणून म्हणावं असं वाटतं, बोला शिवाजी महाराज की जय. आदिती गडकरी नावाने शत्रूच्या काळजात भेटी भरते. त्या प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतांस सिंहासनाधीश्वर महाराजराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. आजपासून सुमारे 400 वर्षापूर्वी म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिंतूरच्या शिवनेरी किल्ल्यावर एका वाघिणीच्या पोटी एक सिंह जन्मला व त्याचे नाव ठेवले गेले शिवा. त्या काळी सुलतानांनी आपल्या महाराष्ट्राच्या मातीची लई नाण्याला लढवली होती. आया बहिणीची अप्रूप धोक्यात होती. त्या अंधारात शहाजीराजे भोसले आणि आऊसाहेब जिजाऊ यांच्या पोटी एक लखलखता सूर्य उगवला. आऊसाहेबांनी म्हणजे जिजाबाईंनी शिवरायांना पराक्रमाचं रामायण महाभारताच्या गोष्टींचं बाळ म्हणून दिलं. शिवबा जसजसे मोठे होत गेले तसतसे या मातीशी होणारी वागणूक त्यांना बघवेना. मग काय, मातीचा आक्रोश बघून रक्ताचा डिस्को पेटला. सुलतानांची लढण्यासाठी माझा शिवबा उभा राहिला. अवघ्या 16व्या वर्षी शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या हिंदी स्वराज्याची शपथ घेतली. नंतर त्यांनी कोरणा जिंकला व आपल्या स्वराज्याचे तोरण बांधले. मित्रांनो, तुम्हाला आता मी अशी एक गोष्ट सांगणार आहे जी इतिहास
कुठून पळायची वेळ आली आहे, आता हल्ला करा असा संदेश जात होता. पण मुघल आणि आदिलशाहीचे शत्रूंना काय माहित, हे तर आमचे शिवाजी महाराजांचे निसर्गवेडे मावळे होते ते. आता जेव्हा शत्रूला समजायच्या आत शिवाजी महाराजांचे मावळे त्यांच्यावर हल्ला करून जंगलात गायब व्हायचे. मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली कारण त्याचा उद्देश एकच. आपण मोबाईल आणि गेम व्हिडिओच्या नादात त्या स्क्रीनवर इतके हरवून गेलो आहे, आपल्या अवतीभोवतीच्या निसर्गाचा आपल्याला विचारही नाही. आपल्या शिवाजी महाराजांनी तेव्हा फोन नव्हते. हा, शत्रूवर हल्ला होणार आहे, चल हल्ला करा आणि मग फोन करू. त्यावेळी फोन नव्हते. त्यावेळी त्यांनी त्यांची युक्ती वापरली. जसा अफजलखानाचा वध असू दे, शाहिस्तेखानाची फजिती असू दे, अकराहून संस्था इतके आहेत जिथे युक्ती आणि शक्ती हेच दोन सूत्र वापरली. हे जे भले मोठे स्वराज्य उभे केले त्याचं कारण एकच सूत्र होतं, कधी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ तर कधी युक्तीपेक्षा शक्ती श्रेष्ठ. आपल्या शिवाजी महाराजांनी ह्या एका निसर्गातील एक गोष्ट म्हणजे प्राण्याचा छोटासा आवाजही जगातील सर्वात मोठ्या युद्धतंत्रात करून जगातील सर्वात मोठे साम्राज्य उठावून लावू शकतो, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. जाता जाता इतकेच बोले, रयतेचा राजा तो ठाकरत याची, जिंकत नाही जवळ जवळ झुंजत राहायचं. जाता जाता इतकेच बोले, शिवाजी महाराजांचे वाक्य, मरण जरी आलं तरी चालेल पण शरण जाणार नाही. मरण जरी आलं तरी चालेल, शरण जाणार नाही. आणि मला वाटतं त्यांच्याबद्दल एक शब्द बोलावा. अरे वाघाची चाल गरुडाची नजर, अरे वाघाची चाल गरुडाची नजर. स्त्रियांचा आदर आणि शत्रूंचा धक्का म्हणजेच आपल्या अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोला जय भवानी. जय शिवाजी. धन्यवाद. न्याय, समता आणि स्त्री सन्मानाचा आदर्श जगापुढे ठेवला. ते म्हणजे आपल्या सर्वांचे प्रेरणे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? छ 36 हातींचे बळ असणारे, त्रस्त मुलांना करणारे, परत कधीही न फिरणारे, तिन्ही जग जाणणारे, शिस्तप्रिय, वाणिज्य देश, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक आणि जनतेचे राजे असे होते आपले शिवाजी राजे. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आई छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील एक अत्यंत प्रेरणादायक आणि छोटासा प्रसंग सांगणार आहे, जो त्यांच्या स्त्री सन्मानाची आणि न्यायप्रियतेची साक्ष देतो. एकेकाळी स्वराज्याच्या सुरुवातीच्या दिवसात एका मोठ्या जहागीरदाराने एका सामान्य स्त्रीवर अत्याचार करून तिची आबरू लुटण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ही गोष्ट अवघ्या 14 ते 15 वर्ष असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्यापर्यंत पोहोचली तेव्हा महाराज खूप संतापले. त्यांनी तुरंत त्यांच्या सैनिकांना आदेश दिला आणि सांगितले, जा त्या गुन्हेगाराचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कापून टाका. महाराजांचा हा निर्णय ऐकताच दरबारातील अनेकांना धक्का बसला, कारण तो सरदार खूप ताकदीचा आणि रसूखदार होता. अशी शिक्षा केल्यास छोट्याशा स्वराज्यावर मोठे राजकीय संकट ओढावू शकेल अशी भीती काहींनी व्यक्त केली. परंतु शिवाजी महाराजांनी स्पष्ट शब्दात सांगितले, स्वराज्यात किंवा माझ्या राज्यात जर कोणी स्त्रीवर अत्याचार केला किंवा तिच्याकडे वाईट नजरेने बघितले तर त्याला याच्यापेक्षा कमी शिक्षा असूच शकत नाही. याच्यावरून स्वराज्यात कडक संदेश पसरला की जर कोणी स्त्रीचा बाधा पोहोचवण्यासाठी जर कोणी प्रयत्न केला तर त्याचेही असेच हाल होतील. शिवाजी महाराजांचे विचार महान, त्यांनी न्यायाला दिला आधार, स्त्री सन्मानाची ठेवली शान, म्हणूनच शिवाजी महाराज आहेत महान, म्हणूनच शिवाजी महाराज आहेत महान. जाता त्यांच्याबद्दल एकच कविता म्हणेल, इंग्रजी मी जग बरं बाळ
फिरणारे, त्रस्त मुलांना न करणारे, परत मागे न फिरणारे, तिन्ही जग करणारे, शिस्तप्रिय, वाजिन्य तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा, असे आहेत आमचे शिवाजीराजे. संस्थापक, राजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचा जन्म 19 एप्रिल
लग्नाला लावा होता. अरे सह्याद्रीच्या छातीमधून लग्नाला लावा होता. अरे स्वराज्याचा रक्षक शंभू वाघाचा छावा होता. स्वराज्याचा रक्षक शंभू वाघाचा छावा होता. हिंदवी स्वराज्य ज्यांनी पाहिले ते राजमाता जिजाऊ, ज्यांनी स्वराज्य सत्तेत उतरवले ते राजमाता शिवाजी महाराज. त्यांनी स्वप्न स्वधर्म आणि स्वाभिमान टिकवण्यासाठी बलिदान दिले ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या शिवरायांच्या मावळ्यानं 14 मे 1657 साली छत्रपती संभाजी महाराज जन्मले. बालपणी आईचे मृत्यू छत्रपती संभाजी महाराजांना राजमाता जिजाऊंनी त्यांच्या सानिध्यात वाढवले. ते देखणे व शूर होते. वयाच्या 9व्या वर्षी आग्र्याहून यशस्वी सुटका घेऊन आलेले. वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत भाषेत ग्रंथ लिहिणारे, राजनीती ग्रंथ लिहिणारे. वयाच्या 24व्या वर्षी शिवरायांच्या राज्यावर बसणारे छत्रपती संभाजी महाराज यांची महती काय सांगावी. राजकारणातील आणि रणांगणातील डावपेच त्यांनी स्वतः शिवरायांना पाहत शिकले होते. ते विनम्र होते, धार्मिक होते आणि दानशूर होते. रामायण महाभारत यांसारखे गोष्टी सांगत शिवाजी महाराज हे युद्ध कौशल्य आणि राजनीतीमध्ये खूप हुशार होते. ते अवघ्या 16व्या वर्षी पहिला किल्ला तोरणा जिंकला. तोरणा किल्ला जिंकून महाराजांनी जनतेचे स्वप्न सातत्याने पूर्ण केले. असेच महाराज एक किल्ले जिंकून 300हून अधिक किल्ले जिंकत गेले. धन्यवाद. भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाची व रोमांचकारी घटना होती. ती 10 मे 1659 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी झाली. एका खास टायमाला दोन्ही नेत्यांची भेट ठरली व असे ठरले होते की कोणत्याही सैनिकाने क्षेत्र न आणण्याचे नाही असे ठरले होते. महाराजांना आलिंगन दिले व दगा केला. महाराजांच्या पाठीवर खानाने कट्यारीने वार केला. महाराजांनी चिंतन काढले होते त्यामुळे महाराजांचा जीव वाचला व हातातल्या वाघनखाने खानाचा पोटा बाहेर काढून खानाला मारले. त्यानंतर खानाचा अंगरक्षक सय्यद मोठा यांनी महाराजांवरती हल्ला केला. त्यानंतर जेव्हा महालय आले व सय्यद मोठाचा हात हवेतून कापला. त्यानंतर खान आपला पोता सावरत पळत सुटला होता. तेव्हा संभाजीरावजी यांनी त्याच्या मुंडकेचा टोक बाले किल्ल्याच्या कोणात केला. पहिली मुलगी माझ्या शिवाजी महाराजांचे 6 वर्ष काळ धावपळीतच गेले. आई जिजाबाईंनी त्यांना चांगले संस्कार दिले. शिवाजी महाराजांनी 12व्या वर्षात विद्या कला शिकण्याची ज्ञान घेतले. जिजाबाईंनी त्यांना युद्ध कसे करावे, किल्ले कसे बांधावे याची त्यांना ज्ञान दिले. हत्ती घोडे यांचे पण यांच्यासोबत लाल महालात लग्न सोहळा थाटामाटाने साजरा केला. एकदा अफजल खानाने शिवाजी महाराजांना भेटायला बोलवले. शिवाजी महाराजांना त्यांचा कपटी
आहे शिवाजी गुरु. नवोदयाचं नाव बदल त्याला विडाव झाला आणि नवोदयाचं नाव बदल खाणं नवोदयाचं नाव बदल खाणं जणू जित्ता कसा सरितानं हा निघाला फोडून तुझे घोडदर पायदळ खेचला कोण थांबणार आहे वादळ जो तो इकडे निजामशाही इकडे मुघल पलीकडे इंग्रज जो तो ह्योच बोलू लागला की शिवा बचेगा नाही. शिवरायांची मुठीवर सेना मुठभर कसा खाणार कसा ठोकणार महाराजांची कीर्ती बऱ्या नावाने लागावं त्याला कोण घालं नाहीये सैन्यात दरबार पुसली बेगम बडी बेगम म्हणजे आई राजांची आई बरं का म्हणजे ते तिला अंगावर दरबार चांगले घबरावं कोणी दिली ना पुढाकार बोला कोण जाणार तेव्हा पुढे तोंडात शिवबाचे कार्तिक पूर्वार्धी वाटला खाण्या मला मी मारतो शिवबाला पायदळ कडी करावं उठाला खाण म्हणाला मी पायदळ घोडदळ हत्ती दहा लहानपणापासूनच चतुर बुद्धिमान होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराज
जनतेची स्थिती पाहण्यासाठी बाहेर पडले व लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या प्रजेचे सुखदुःख किती महत्त्वाचे होते व छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनात अनेक किल्ले जिंकले, लाखो शत्रूंना पराभूत केले व स्त्रियांचा आदर व धर्मनिरपेक्षता यांचे व न्याय या मूल्यांचे पालन केले. हीच आपली खरी आदरांजली ठरते. धन्यवाद. छत्रपति शिवाजी महाराज इनके जीवन में एक रोचक घटनावली को बताना चाहूँगा। एक दिन क्या हुआ, औरंगजेब ने छत्रपति शिवाजी महाराज को उनके दरबार में बुलाया। उनके दरबार में शिवाजी महाराज का अपमान किया गया। वहाँ पे उनको नजर कैद में बंद किया गया। वहाँ से निकलना मुमकिन नहीं, नामुमकिन था। छत्रपति शिवाजी महाराज ने हार नहीं मानी। उन्होंने एक चतुर योजना बनाई और हर रोज गरीबों में मिठाई बांटने लगे, वो टोकरियां भेजने लगे और एक दूसरे व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते व त्यांच्या आईचे नाव जिजाबाई भोसले. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव हे शिवनेरी किल्ल्यावर असलेल्या शिवाजी मंदिरावर ठेवण्यात आले आहे. 1645 रोजी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिवाजी महाराजांची कीर्ती देवामती, महाराजांची कीर्ती देवामती, भल्या भल्यांना कुठे लागावं, त्याला कोण घालीले असेन, दरबार कुस्ती मेलवान. वडील म्हणजे आली आदिशाची आई बरं का, नजर येते तिच्या अंगार, दरबार झाला पगार, कुणी घेईना पुढाकार, सारांनीच मारली हार. इतका रजनक एक सदावर बोला, हम लाएंगे शिवाजी को, आणि त्यांना विडाव केला. नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान, तिथं जागचं नुसतं येताना, खान बोलला छाती बोलून, शिवबाला टाकलं चिरडून. मग ती झाले दरबाराचे, खान निघाला मोठं
वाचवायचा